एक मिनिट. आणि ती गाडी आपण इथे पार्क केली होती बरोबर? एक्झॅक्टली. मग गाडी कुठे आहे? एक मिनिट. हे बघ, याचा अर्थ डॉक्टर खरं बोलतायत. म्हणजे गायत्रीची इथनं स्वतःहून बाहेर पडल्यात, कळलं तुला? पण कशासाठी? एवढं सगळं व्यवस्थित चालू असताना त्यांना असं हॉस्पिटल सोडून जायची काय गरज होती रे? काही कळत नाहीये. ठीक आहे, रिलॅक्स. इट्स ओके. शोधू आपण. नाही सर, माझा स्वतःच या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मी रात्रभर त्यांच्या वॉर्डमध्ये होते. मी त्यांना इंजेक्शन दिल्यावर त्या माझ्यासमोर गाढ झोपल्या होत्या. सिस्टर, ते सगळं खरं आहे हो. अहो, ते आता वॉर्डमध्ये नाहीयेत. यावर तुमच्याकडे काही उत्तर आहे का? तुम्ही ज्या वॉर्डमध्ये ड्युटीला होतात रात्री, त्या वॉर्डमधून त्या गायब झालेल्या आहेत. याचं गांभीर्य तुमच्या लक्षात येतंय का? पण मला एक कळत नाही, माझ्यासमोर गाढ झोपलेली पेशंट अशी कशी अचानक जाऊ शकते? ठीक आहे सिस्टर, पेशंट गाढ झोपल्यानंतर त्यांच्या बाबतीत काही वेगळं घडलं होतं असं काही आठवतंय का तुम्हाला? पेशंटचे एक नातेवाईक त्यांना भेटायला आली होती. याच्या व्यतिरिक्त काही नाही घडलं. नातेवाईक? कोण होती ती बाई? पेशंटची नातेवाईक होती, एवढंच माहिती आहे मला. नातेवाईक? अहो, कसं शक्य आहे? त्यांना कोणी नातेवाईक नव्हती. बरं, त्यांचं नाव काय होतं आणि काय रिलेशन होतं त्यांच्याशी? ते माहित नाही. हो, तुम्हीच म्हणाला होतात ना, तुम्ही इंजेक्शन दिलं होतं, त्या गाढ झोपल्या होत्या. मग अशा वेळेला कोणी बाहेरचं कसं आत येऊ शकतं? तुम्ही का सोडलं आत? बाहेरूनच वॉर्डमध्ये सोडल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही. मला एक सांगा, काल व्हिजिटिंग आवर संपल्यानंतर तुम्ही आत कुणाला सोडलं होतं का? अहो, काहीतरी बोला. सॉरी सर, त्या माझं काही ऐकायलाच तयार नव्हत्या. खूप गयावया करत होत्या आणि म्हणूनच मी परवानगी दिली. हे बघा, गायत्रीजींना कोणीही नातेवाईक नाही ह्याची गॅरंटी मी घेते 100%. पण तरी तुम्ही ती जी नातेवाईक आली होती त्याचं वर्णन सांगू शकता का? 26-27 वर्षाची असेल ती. दिसायलाही खूप सुंदर होती. महागातली साडी घालून आली होती. तिचे डोळे घारे होते.